हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल अर्धच ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असाल मी हे काय दाखवत आहे, तर आता आमच्या गावचा उरूस जवळच आलेला आहे. त्यासाठीच आम्ही हे काल बोकड आणलेले आहे. आमच्या गावात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पिराला हे बोकड कापले जाते. आमच्या गावच्या उरसाचा व्लॉग नंतर येईलच. तर आज आहे 10 तारीख आणि उद्याच्याला गुढीपाडवा आहे. तर आज आमच्या घरी आदिरा येणार आहे. तर आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आदिरा गाडीतून येत आहे. आदिराची मम्मी काही काम असल्यामुळे गावातच थांबलेली आहे. ती थोड्या वेळाने येणार आहे. आता आदी आणि आदिरा दोघीच आलेले आहेत. त्यांना सोडण्यासाठी आदिराचे पप्पा आलेले आहेत. तर उरसाचे मटण खाण्यासाठी आमची कोल्हापूरची पाहुणी हजर झालेली आहे. माझं छान पिल्लू थांब, पाणी आणायचं. थांबा थांबा थांबा. कधी आली तू? चप्पल काढ, चप्पल काढ. माझी नवीन तिथं आहे. आमचं पिल्लू घरी आलेलं आहे. मग मी तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकत आहे. तर कोणाकोणाचे हिते असे करतात तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर पाहू शकता आमचे पिल्लू किती खुश आहे घरी आल्यावर. तर हे पहा आमचे बोकड. आरुद्राने याचे नाव वाघ्या ठेवलेले आहे. तर आता याचे रील्स आणि फोटोशूट सुरू आहेत. तुम्ही पाहू शकता आरुद्रा याचा वेगवेगळा पोज घेऊन फोटोशूट करत आहे. अरू चाललंस ते पोरगे का पोरगी सांग मला. काय पोरगा आहे आणि आपल्या पुरी कुठे आहेत? तिकडेच आहे. तू काय करायलास? हा होय, तू काय करतेस? ह्याचं काय करायचंय ग? कशाला आणलीस या? हा कापायचंय? आणि मग काय खाणार? त्याला भाग मारकी आहे. दिसले काय? बघू, मला दाखव फोटो त्याचा. बघू बघू, नीट दिसत नाहीये. तर तुम्ही पाहू शकता आरुद्राने किती छान असे याचे फोटो काढलेले आहेत आणि व्हिडिओही बनवलेले आहेत. तर उद्या गुढीपाडवा आहे आणि त्यासाठीच मी आमचे घर छान असे सजवून घेत आहे. दरवाज्यांना तोरण आणि हार लावून घेत आहे. हे काम झाले की मग आम्ही घराला पूर्ण लाइटिंग करणार आहोत. तर हे आमच्या आत्तीने लग्नाआधी लोकरीचे तोरण विणले होते, तेही मी आधी लावून घेत आहे. तर पाहू शकता माझे सर्व लावून झालेले आहे आणि कसे दिसत आहे मला सांगा. पाडव्याचं तोरण लागलं. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझ्या नणंदबाई म्हणजेच आदिराची मम्मी आता गाडीतून येत आहे. मगाशी आदिरा आली होती, पण मम्मीची आठवण येत असल्यामुळे ती परत पप्पांसोबतच गावात गेली होती.
तर मी आदिराला आम्ही जे बोकड कापणार आहोत तेच दाखवत आहे. आदिराची मम्मी आणि आदिराचे पप्पा दोघी आता राहण्यासाठी इकडे आलेले आहेत. आदिरा इकडे की हो लोक इकडे. आदिरा इकडे हाय कर हाय कर. ए आदिरा हाय कर इथे. हाय. चला. The next day. तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आज आहे गुढीपाडवा. त्यासाठी मी सकाळ सकाळी लवकर उठलेले आहे. तर आज आपल्या मराठी महिन्याची सुरुवात होते आणि आज आपले नवीन वर्ष सुरू होते. तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे पूर्णपणे अंधार आहे आणि प्रत्येकांच्या घराच्या लाईटा लागलेल्या आहेत. काल मध्ये तोरण लावून झाल्यानंतर मी लाइटिंगची माळी लावून घेतली होती. तर पाहू शकता किती छान असे आमचे घर दिसत आहे. चला आता मी माझे आतमध्ये जाऊन सर्व आवरून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटते. तर मी माझे सर्व आवरून आलेले आहे आणि आता पटापटा घरातले सर्व काम आवरून घेते. तर आता तुम्ही पाहू शकता बाहेर आता थोडा उजेड पडायला सुरुवात झालेली आहे. घरातले सर्व आवरून झाल्यानंतर मी बाहेर अंगणात आले आणि पहिल्यांदा पाण्याचा सडा टाकून घेतला. सडा टाकून झाल्यानंतर मी अंगणातली झाडलोट करून घेतली आणि त्यानंतर छान अशी रांगोळी काढायला घेतली. तर आज गुढीपाडवा म्हटल्यावर आज एक मी छान अशी गुढीची रांगोळी काढून घेणार आहे. तर इकडे पाहू शकता या दोघी छान अशा आवरून तयार झालेल्या आहेत आणि आत्ती सोबत गुढीला लावण्यासाठी लिंबाचा ढाळा आणायला गेल्या होत्या. तुम्ही पाहू शकता दोघी किती छान आणि एकसारख्या दिसत आहेत. इकडे बघा बघू आदिरा बघू. तरी तुम्ही पाहू शकता सर्वजण आवरून छान असे तयार झालेले आहेत आणि ते आम्ही गुढीसाठी लागणारे आरतीचे ताट तयार करून घेतलेले आहे. चला तर मग आता आरूचे बाबा गुढीला साडी लावून घेतील आणि मग आम्ही आमची गुढी उभा करू. तर ते पाहू शकता आरूचे बाबा गुढीला साडी आणि सर्व काही साहित्य लावून घेत आहेत.
इथे आम्ही गुढीला भगवा झेंडा लावून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आमची गुढी छान अशी सजवून तयार झालेली आहे। त्यानंतर आम्ही गुढी उभा करून जाम बांधून घेतली, कारण इकडे वस्तीवर खूप वारे असते। गुढी उभा करून झाल्यानंतर आत्तीने तिची पूजा करून घेतली। तरी तुम्ही पाहू शकता आमची गुढी किती छान अशी उभारलेली आहे। गुढी उभारल्यानंतर एक लहानपणीची आठवण आली। लहानपणी आपण प्रत्येकाच्या दारामध्ये गुढी उभा केलेली पाहायचो आणि त्यामध्ये कोणाची साडी छान आहे, कोणाची गुढी छान अशी उभारलेली आहे हे पाहायचो। तर कोण कोण लहानपणी असे करायचे हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशा पद्धतीने आत्तीने गुढीची पूजा करून घेतलेली आहे। आत्तीने पूजा करून झाल्यानंतर आमच्या नणंदबाईंनी ही गुढीची पूजा करून घेतली। तर ही पहा मी काढलेली छान अशी रांगोळी। सर्वांनी पूजा करून झाल्यानंतर मी ही गुढीची पूजा करून घेतली। आजच्या दिवशी गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड शेवया बनवल्या जातात। तर इथे आहे गुळ आणि कडुलिंबाचा पाला। तर हा आजच्या दिवशी खायचा असतो, तर का खातात हे मला कमेंट करून नक्की सांगा। इथे आत्ती गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी जात आहे। गुढीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आत्तीने सर्वांना प्रसाद दिला। असू दे इथे आरू हे खावा लवकर, घ्या लवकर, हे सगळ्यांनी खायचं असतंय। बघू हे कसं लागतंय, कसं लागतंय। त्यानंतर मग आम्ही सर्वांनी गोड शेवया खायला घेतल्या। तर उद्या आमच्या गावचा उरूस आहे, त्यामुळे आता आम्ही आमचे सर्व आवरून विट्याला शॉपिंगला जाणार आहोत। ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।